ज्या लोकांना असं वाटत असेल की रत्न जे हे बिलकुल आपल्या शरीरावर काम नाही करत किंवा रत्न म्हणजे काय खडे वगैरे आहेत नुसते, तर त्यांच्यासाठी खूप मोठं तुम्हाला उदाहरण सांगतो. ओके, पण मग मला सांगा की प्रत्येक व्यक्तीला रत्न धारण करणं हे आवश्यकच आहे. रत्न जे ते म्हणतात की तुम्ही लाईफ टाईम कधीही परत आणून द्या, आम्ही तुम्हाला स्वयंसो पर्सेंटेज कट करून तुम्हाला पैसे परत देतो. त्यांच्याकडे विकायला असणारे रत्नसुद्धा बहुतांशी वापरलेले रत्न असतात. त्या मुकुटावर जो नीलम होता तो नीलमसुद्धा त्यांनी चोरला. त्यांना माहिती नव्हतं की या नीलमचा काय परिणाम होणार आहे. त्यांनी तो इंग्लंडला नेला. इंग्लंडला नेल्यानंतर त्यांना काही दिवसात असा एक अनुभव यायला सुरुवात झाली की हळूहळू त्यांच्या आर्थिक परिस्थितीची ढासळायला लागली पहिले तर. त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे हळूहळू एक प्रत्येकाची जी आहे ही प्रकृती खराब व्हायला लागली आणि हळूहळू एक जण एक्सपायर व्हायला लागले, वारायला लागले एक त्यांच्या कुटुंबातले सदस्य. अष्टमस्थानी सूर्य असेल आणि जर आपण माणिक धारण केला तर तो माणिक जो आहे हा आपल्या शरीरामधली अतिरिक्त उष्णता वाढवतो आणि आपल्याला बऱ्याचदा ॲक्सिडेंट होऊ शकतात आपले किंवा रक्तपात होऊ शकतात. उष्णता खूप जास्त वाढू शकते. रत्नांमध्ये ज्या दैवी शक्ती असतात त्यांच्यापैकी एक त्याचं उदाहरण तुम्हाला एक छोटंसं देतो. तर असं मानलं जातं की रत्न जे आहेत ते रत्न मृत्यूची सूचना, पूर्वसूचना ही देत असतात किंवा देऊ शकतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे की रत्नांना खरोखर काही एक्सपायरी असते का, रत्न किती त्यांचं आयुष्य असतं.